राजनाथ सिंह यांचा जम्मूतल्या बदामी बाग छावणीत जवानांशी संवाद. सैनिकांच्या कामगिरीचा राजनाथ सिंहांकडनं गौरव, तर शहीद झालेल्या सैनिकांनाही केलं नमन. पाकिस्ताननं नेहमीच भारताला धोका दिला, मात्र तुम्ही कुठेही लपून बसा, भारतीय सैन्य तुम्हाला सोडणार नाही. बदामी बाग छावणीतनं राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला इशारा. तुम्ही धर्म विचारून निष्पापांचे बळी घेतले, आम्ही कर्म बघून दहशतवाद्यांना अद्दल घडवली, हाच आमचा धर्म. राजनाथ सिंह यांचा पाकवर हल्लाबोल. काश्मीरच्या पुलवामा इथे सुरक्षा दलांना मोठं यश, त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा, आणखी काही अतिरेकी लपल्याची शक्यता. बलुचिस्तानमधील बंडखोरांचे पाक सैनिकांवर हल्ले. बोनिस्तान भागातील बलूच बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात पाक सैनिक ठार, हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर. ऑपरेशन सिंधूर दरम्यान पाकचं चीनी आणि तुर्की बनावटीच्या हवाई संरक्षण यंत्रणेला अवघ्या 23 मिनिटात जाम करून टाकलं. त्यानंतर हवाई दलानं अचूक लक्ष्यभेद करून ऑपरेशन यशस्वीरित्या केलं पूर्ण. श्रीनगरमधील लाल चौक परिसरात तिरंगा रॅलीचं आयोजन. ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर स्थानिकांकडून जवानांच्या कामगिरीचं कौतुक. तुर्कीच्या सफरचंदांवर बहिष्कार टाकणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधनं धमकीचे फोन. धमकीच्या फोननंतर व्यापारी आक्रमक, आयुक्तांकडे करणार तक्रार. तुळजाभवानी मंदिरात 12 पुजाऱ्यांना प्रवेशबंदी. अशोभनीय वर्तन केल्यामुळे संस्थांना उगारला कारवाईचा बडगा. पुण्यात कोयता गँगचा धुडगूस सुरूच. दत्तवाडी परिसरात भर दिवसा एकावर कोयत्यानं हल्ला, पोलिसांकडून आरोपींचा शोध. यवतमाळ, शहापूर आणि मुरबाडमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे जनजीवन विस्कळीत, तर दुसरीकडे वाशिममध्ये सलग 5व्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी.